नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. आज आपल्याला सातबारा उतारा म्हणजे काय, तो किती आवश्यक आहे आपण ते बघूया आणि तो कसा काढला जातो. सातबारा उतारा कसा वाचावा, त्यात कोणती माहिती असते हे आपण बघू. जमीन खरेदी करताना किंवा विक्री करताना सर्व ठिकाणी सातबारा उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सातबारा उतारा म्हणजे महसूल विभागाकडून दिला जाणारा अधिकृत रेकॉर्ड आहे. यामध्ये जमिनीचा मालक कोण आहे हे आपल्याला समजते. जमिनीचा प्रकार काय आहे ते आपल्याला कळते. ते माहिती पाहिजे, ते पाहिले जाते. क्षेत्रफळ किती आहे, लागवड काय आहे, हक्क आहेत का, हे सर्व पाहिले जातात. म्हणजे आपण त्यात कोणती लागवड केली आहे ते आपल्याला समजतं. त्याचं क्षेत्रफळ किती आहे ते समजतं. त्या जागेवर कर्ज आहे का आणि किती वाद आहेत किंवा भांडण आहेत का कुणाचं त्याच्या जागेवरून ते आपण बघितलं जातं. त्याच्यामध्ये काही सर्व माहिती आपल्याला त्यात असते. नंतर 7 म्हणजे गाव नमुना क्रमांक 7 आणि 12 म्हणजे गाव नमुना क्रमांक 12 असा सातबारा त्याचा अर्थ होतो. सातबारा उतारा हा कोणत्या कायद्याखाली येतो, तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्याखाली सातबारा उतारा येतो. कलम 148 म्हणजे जमीन नोंदी ठेवण्याचा कायदेशीर अधिकार असतो. कलम 149 महसूल रेकॉर्ड अपडेट करायचा असतो. कलम 150 सातबारा उतारा तयार करायचा असतो. कलम 157 नोंदी दुरुस्तीची प्रक्रिया यामध्ये असते. सातबारा पुरावा हा एव्हिडन्स असतो, पण अंतिम मालकीचा दस्तऐवज नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. सातबारा उतार्यात आपण काय काय असतं त्याच्यामध्ये बघूया. जिल्हा, तालुका आणि गाव. जिल्हा, तालुका आणि गाव यामध्ये जमीन कुठल्या हद्दीत आहे ते आपल्याला दर्शवतं. नंतर गट क्रमांक असतो किंवा त्याच्यात सर्वे नंबर असतो. जमिनीची ओळख आपल्याला दाखवते त्याच्यामध्ये गट क्रमांक आणि सर्वे नंबरमध्ये. क्षेत्रफळ असतं त्याच्यामध्ये, म्हणजे ते किती हेक्टरमध्ये आहे किंवा आरमध्ये आहे, हे जमीन किती आहे हे आपल्याला त्यात सांगतात. खातेधारकांचे त्याच्यामध्ये नाव असते, म्हणजे खरे मालकांचे नाव आपल्याला त्यात दाखवलं जातं. एकापेक्षा जास्त नावं असतील तर सहमालकीही दाखवली जाते. कब्जेदार किंवा वहिवाटदार, जमीन वापरणारी व्यक्ती ही वेगळी असू शकते. म्हणजे दाखवणारा व्यक्ती हाच तिथे राहत असेल असं नाही, तर दुसरा व्यक्ती देखील तिथे राहू शकतो. जमिनीचे प्रकार, आता जमिनीमध्ये कोणते कोणते प्रकार असतात जे विकल्या जातात प्लॉट, ते त्याच्यामध्ये शेत जमीन असू शकते, नंतर बागायतदार जमीन असू शकते, जिरायत जमीन असू शकते किंवा पडजमीन असू शकते. म्हणजे तिथे काहीच विकलं जात नाही, त्याला पडजमीन म्हणतात. पिकांची माहिती म्हणजे नमुना 12मध्ये कोणते पीक घेतले आहे, म्हणजे आपण त्याच्यात काय काय पीक घेतले, म्हणजे कोणतं पेरलंय उगवलंय ते सगळं बघितलं जातं. त्याच्यामध्ये ऊस येतो, सोयाबीन येते, गहू येतो इत्यादी. इतर हक्क कोणते आहेत, इतर हक्क म्हणजे महत्त्वाचा हा कॉलम आहे. त्याच्यामध्ये इथे लिहिलेले असू शकते की बँकेचे कर्ज आहे की नाही हे नीट बघितलं गेलं पाहिजे. कोर्ट केस आहे का ते पण आपण यात बघितलं पाहिजे, ते समजतं याच्यामध्ये. ताब्यावरून वाद काही आहेत का, म्हणजे तिथं त्या जमिनीवर भावंडांमध्ये काही वाद आहेत का, कोणाचा हा ताबा आहे कोणाचा नाही आहे, ते क्लिअर आपल्याला बघितलं गेलं पाहिजे, त्यात समजतं. आणि सरकारी नोंद आहे का ते पण समजतं, म्हणजे गव्हर्नमेंटचं काही त्याच्यामध्ये इंटरफेअर आहे का ते बघितलं जातं. हा कॉलम नक्की नीट वाचा आता व्यवस्थित. जमीन खरेदी करण्यापूर्वी हा अत्यंत महत्त्वाचा कॉलम आहे आणि हा मुद्दा हा नीट तपासून बघितलाच गेला पाहिजे, मगच आपण जमीन खरेदी करू शकतो. सातबारा कसा वाचायचा, आता सातबारा कसा वाचतो, नेहमी नवीन अपडेट केलेला सातबारा वाचावा. जुना सातबारा दाखवतात बऱ्याच वेळा, फसवणूक होते, म्हणून नवीन सातबारा मागायचा त्यांना आणि तो बघायचा असतो. मालकाचे त्याच्यात नाव आहेत का ते बघायचं. सेल डीडशी जुळते का ते बघायचं, म्हणजे सेल डीड आणि मालकाचे नाव हे एकत्र आहे का, एकच व्यक्तीचं त्यात नाव आहे का ते बघायचं असतं. इतर हक्क म्हणजे कॉलम रिकामा आहे का ते पहा. वारसांची नावे नोंदवलेली आहेत का ते बघा. बाकीचे वारसदार पण असतात बऱ्याच वेळा, एका माणसाचं नाव नसतं, घरातली अनेक व्यक्तींची नावं त्यात असू शकतात, त्यांची नोंद त्याच्यामध्ये वारसांची नोंद झाली आहे का ते चेक करायचं असतं. संशय असल्यास वकील किंवा तलाठी कार्यालयाकडून आपण चौकशीही करू शकतो. तर सातबारा कुठे मिळतो, तर सातबारा ऑनलाईन आपण काढू शकतो. नंतर महाभूलेख महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरून आपण
सातबारा काढू शकतो. किंवा तलाठी कार्यालयामध्ये सुद्धा आपण सातबारा मागू शकतो. तहसील कार्यालयात सुद्धा मिळतो. नंतर सातबारा बाबत महत्त्वाची कायदेशीर सूचना. फक्त सातबारावर विश्वास ठेवू नका आणि जमीन खरेदी करू नका. रजिस्टर, खरेदी खत, सेल डीड आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महसूल नोंदी म्हणजे मालकीचा अंतिम पुरावा नाही. सातबारा उतारा हा माहितीचा दस्तऐवज आहे. कायदेशीर तपासणीसाठी आवश्यक आहे, पण मालकीचा अंतिम पुरावा नाही. हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आपल्याला सातबाराची माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.